कणाकणांनी ज्ञान वेचुनी प्रबुद्ध हो मानवा, प्रज्ञेचा हा प्रकाश दाविल मार्ग तुला रे नवा. आणि पुढे संविधानाच्या माध्यमातून एक सशक्त समता सापेक्ष समाज व्यवस्थेला जन्म दिला. समाज मनाला नेहमी धीर देत सांगायचे की वादळ जेव्हा येतात तेव्हा आपल्या मातीशी म्हणजे आपल्या नीतिमूल्यांशी घट्ट राहून त्यांच्याशी लढायचं. कारण वादळ जितक्या वेगात येतात तितक्या वेगात ती निघूनही जातात. प्रश्न महत्वाचा हा असतो की आपण त्या वादळाशी कशी झुंज दिली आणि त्यातून किती तावून सुलाखून उभे राहिलो. आणि म्हणून कणाकणाने ज्ञान वेचुनी प्रबुद्ध हो मानवा, प्रज्ञेचा प्रकाश दाविल मार्ग तुला रे नवा, प्रबुद्ध हो मानवा. हो कणाकणाने ज्ञान वेचुनी धम्मचिंतनी आचरणाची कळेल तुझ संहिता. निवास हृदय निर्वाणास्तव हवा, प्रबुद्ध हो मानवा. ओ कणाकणाने ज्ञान वेचुनी मनोभूमीतून तुझ्या रुजावा बोधिवृक्ष हा पुन्हा. त्या शाखेची शीतल छाया लाभावे संजीवन दे जीवा, प्रबुद्ध हो मानवा. हो कणाकणाने ज्ञान वेचुनी प्रबुद्ध हो मानवा, प्रज्ञेचा प्रकाश दाविल मार्ग तुला रे नवा. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 6 डिसेंबर या तारखेच्या निमित्तानं आपण अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. आणि हे अभिवादन जे आहे हे मानवतेचं सूत्र पेरणाऱ्या या देशामधून मानवतावाद फुलावरून आणणाऱ्या उद्गात्यासाठीच असणार आहे अभिवादन. मी मानतो संबंध विश्वभरामध्ये माणसाच्या माणुसकीचा, मानवी वर्तनाचा, शील संवर्धनाचा उत्कर्ष जो आहे तो नीतिमार्गाने होण्यासाठी आणि दुःखमुक्त समाज निर्माण होण्यासाठी, स्वास्थ्यवर्धक असणाऱ्या समाजाचा पदर होण्यासाठी ज्यांनी अहोरात्र कष्ट घेतले त्या महामानवासाठीच असणारं हे अभिवादन. त्या विचारसूत्राच्या अनुषंगानच या ठिकाणच्या आगमनाचा पदरव आहे असंही आपल्याला मानता येईल. 6 डिसेंबर 1956 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं निधन झालं आणि संपूर्ण देश शोकसागरामध्ये बुडून गेलेला होता. त्यावेळेचं चित्रीकरण जे आहे त्याच्या काही क्लिप्स आजही आपल्याला मीडियावरती उपलब्ध असलेल्या दिसतात. एका व्यक्तीनं त्या चित्रीकरण करण्यासाठी स्वतःचं घर आणि जी प्रॉपर्टी होती ती तात्काळ विकून चित्रीकरणासाठी तो पैसा उभा करून ते चित्रीकरण केलेलं होतं. आणि प्रचंड असणारा जनसमुदाय जो होता मुंबईमध्ये त्यावेळेला त्याचं वर्णन केलं जातं. ते राजगृहापासून चैत्यभूमीपर्यंत प्रचंड ही गर्दी न भूतो न भविष्यती. ही अभिवादन करणारी गर्दी जी होती ती फक्त दीनदलितांची होती असं नाही, ती फक्त पीडितांची होती असं नाही, ती फक्त शोषितांची होती असं नाही, तर ज्यांच्या ज्यांच्या बुद्धिवादामध्ये विवेक आहे आणि ज्यांना ज्यांना मानवतेची कास आहे, मानवतेचं कार्य समस्त आहे, त्या समस्त भारतीयांची त्या ठिकाणी गर्दी होती. म्हणून त्या
प्रचंड गर्दीमध्ये असणारं आचार्य प्रति आचार्यांचं भाषण जे होतं 15 मिनिटांचं, ते अतिशय ऐतिहासिक संदर्भांविषयी आजही प्रसिद्ध झालेलं आणि आपल्याला ऐकायला मिळतं, पाहायला मिळतं. संबंध देशभरामध्ये जनाक्रोश त्या ठिकाणी या महामानवाच्या गाण्यानं झालेला होता. मी असं पाहतो आजही काही कवी, काही विचारवंत जी मांडणी करतात त्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीची सूक्ष्म मांडणी येते आहे. त्याच्यातल्या काही ओळी खरं तर व्हॉट्सअप आणि सोशल ग्रुपवरती सगळ्यात ऑथेंटिक मानली जात नाही, तर काही ओळी खूप महत्वाच्या मानतात की बाबासाहेब तुमच्या आयुष्याचं गणित मला समजत नाही. हा प्रातिनिधिक आवाज आहे, हा विचार करणाऱ्या माणसाचा प्रातिनिधिक आवाज आहे आणि तो खूप मर्मग्राही बिंदूला छेदताना दिसतो की फक्त 64 वर्ष असणारं आयुष्य बाबासाहेब आंबेडकरांना लाभलेलं होतं. 64-65व्या वर्षी जाणं हे आश्चर्य वाटतं त्या ठिकाणी. मी ज्यावेळेला निरीक्षण करतो आजही 64ची माणसं टनाटना उड्या मारताना मी पाहतो, म्हणजे चालताना पाहतो त्या ठिकाणी. जर आणखी 8-10 वर्ष जर बाबासाहेब आंबेडकरांना मिळाली असती आयुष्यातली, तर आणखी या देशाचा इतिहास वेगळा राहिला असता. आणखी खूप काही चांगल्या पद्धतीचे सकस ताकदीचे संदर्भ माणसाच्या बदलाच्या आणि या देशाच्या समृद्धीची विकासाचे संदर्भ वेगळ्या पद्धतीने राहिले असते. परंतु एकांत शिलेदारासारखा सतत आयुष्यभर लढणारा हा माणूस सर्व थैर आतून बाहेरून सर्वांसोबतच लढत राहिला, नीतिमूल्यांसाठी, मानवतेच्या उद्घोषासाठी, माणसाचं दुःख नाहीसं करण्यासाठी. आणि मग तो सगळा जीवनपट नुसता 64 वर्षांचा ज्यावेळेला आपण पाहतो तर एवढं अचाट कार्य हाडा माणसाचा माणूस इतक्या कमी वेळामध्ये करू शकतो का, हा एक चमत्कार वाटायला लागतो. ज्या त्या क्षेत्रामध्ये स्पर्श त्यांनी केला त्या त्या क्षेत्रामध्ये किती चांगल्या पद्धतीने काम करता येतं असा असणारा संबंध आणि संदर्भ आपल्याला दिसायला लागतो. जसं की आपण आज पाहतो की राजकारणामध्ये राजकारण हे चांगलं नाहीये, परंतु राजकारण हे चांगलं असू शकतं आणि त्यामधून त्या सत्ता व्यवस्थेमधून खूप चांगल्या पद्धतीनं कामं करता येतात, लोकांचं कल्याण करता येतं आणि नीतिमान पद्धतीने करता येतं असा एक असणारा आदर्श जो आहे तो अनेक संदर्भांविषयी सांगते. त्यावेळेला बाबासाहेबांसाठी अनेक थैली ते दिले जात असायच्या काम करण्यासाठी. त्याच्यातला एक छदाम जो आहे, एक छदाम सुद्धा स्वतःसाठी वैयक्तिक आयुष्यासाठी त्यांनी वापरलेला नाही. एवढंच काय, यशवंतराव म्हणजे स्वतःचा मुलगा जर ती प्रिंटिंग प्रेस, बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेस टाकलेली होती तर ते पत्र त्या ठिकाणी यशवंतरावला पाठवलेलं आहे की यामधला एक छदाम तू वापरायचा नाहीये कारण ती तुझ्या बापाची वैयक्तिक प्रॉपर्टी नाहीये, असा शब्दप्रयोग केलेला होता स्वतःच्या मुलाला बाबासाहेबांनी. आणि नैतिकतेचं जर उदाहरण म्हणाल, मुंबईचं पीपल्स एज्युकेशन सोसायटी असेल किंवा मिलिंद महाविद्यालय हे चळवळीचं केंद्र ते मानलं जातं औरंगाबादचं, त्या महाविद्यालयाची इमारत उभी राहताना ज्या वेळेला प्रचंड स्वरूपामध्ये यायला लागले त्यावेळेला अनैतिकतेचा असणाऱ्या पैशाचा अभेद त्यांनी केलेला आहे आणि तो देखील इतिहास आहे. संदर्भानिशी दिलीप कुमारनं दिलं होतं, पट्टे वापरावनं त्या ठिकाणी भूमिका व्यक्त केली होती प्रचंड पैसा देण्याची, पण त्याच्या पाठीमागची न स्वीकारण्याची कारण विमासं करून त्या ठिकाणी ते नाकारलेलं आहे. इतक्या सुंदर पद्धतीचा असणारा जो भाग आहे प्रत्येक संदर्भानिशीचा आपल्याला जो दिसतो तो त्या संबंध आचरणासह आपल्याला जो दिसतो आणि त्या अनुषंगाने ज्या वेळेला आपण पाहतो म्हणजे आता अलीकडे खूप चांगल्या पद्धतीने समजायला लागले, ते विचार केले जायला लागले, परंतु आपण त्यांना बंदिस्त करून ठेवलं होतं दलितांची नीती यापुरतं. नुसता वरवर असणारा त्यांचा कार्याचा भाग बघितला तर दलितांच्या कितीतरी पटीनं त्यांनी सगळ्यांसाठी काम केलेलं दिसतंय. माझ्या लेखनाच्या पुस्तकांच्या मध्ये देखील संदर्भ देताना मी ते म्हणतो आणि व्याख्यानामध्ये सांगताना म्हणतो की इथला अर्धा भाग पहिल्यांदा शाहीच्या एकाच फटक्याविषयी त्यांनी मुक्त केलेला होता आणि तो स्त्रियांच्या माध्यमातून या देशातल्या सगळ्या स्त्रियांच्या दुःखाच्या अनुषंगानं, त्यांच्या संरक्षणाच्या अनुषंगानं त्याही वेळेला जेव्हा पेन उचलला तेव्हापासून तर आजतागायत आणि पुढे देखील जोपर्यंत संविधान आहे तोपर्यंत खंबीरपणानं उभं राहण्याची असणारी भूमिका होती बाबासाहेबांची संरक्षणाची, ती त्यांनी प्रस्थापित केली आणि अर्धा भाग या पद्धतीने मुक्त केलेला होता.
त्यानंतर आपण असं पाहतो की जे जे दळलेले, पिडलेले, नाडलेले, गाडलेले सगळे जे लोक आहेत त्यांच्या प्रती असणारी जी भूमिका आहे मुक्त करण्याची, किंवा आपण एक उदाहरण जर बघितलं तर महिलांसाठीच्या असणाऱ्या ज्या रजा आहेत, प्रेग्नन्सी पिरियड मधल्या ज्या आहेत, डिलिव्हरीच्या संदर्भातल्या रजा ज्या आहेत, पुरुषांसाठीच्या ज्या रजा आहेत, भाकरांवर योजना असेल, जलविद्युत प्रकल्प असतील, अशी प्रचंड मोठी यादी आहे. शेतकऱ्यांच्या संदर्भातला प्रश्न आजपर्यंत जो आपण पाहतो की आजही होणाऱ्या शेतकऱ्याच्या ज्या आत्महत्या आहेत त्या अनुषंगाने फक्त बाबासाहेबांनी दिलेलं सोल्युशन जे आहे ते जर आजही वापरलं गेलं तर शेतकऱ्याच्या आत्महत्या संपुष्टात येऊ शकतात. म्हणून कुठे कुठे आपण आंदोलन ज्या वेळेला पाहतो त्याच्यातले जे जाणकार आणि वाचन करणारे अभ्यास असणारे शेतकऱ्यांनी त्यांच्या हातामध्ये तो बाबासाहेबांचा फोटो असतो आणि ते आंदोलन करताना दिसतात आपल्याला. असे अनेक संदर्भ जे आहेत ते ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला जे विधान सार्वत्रिक पद्धतीने केलं जाते ते फक्त दलितांचे नेते होते, तर त्या पल्ल्यात ते संबंध भारताचे नेते होते आणि त्यांचं वाक्यच असं होतं की मी प्रथमतः आणि अंतिमतः भारतीय आहे. परंतु ज्यावेळेला अतिशय स्पष्ट होते ते, पण ज्यावेळेला देश आणि माझी माणसं असा विचार येईल त्यावेळेला मी पहिल्या माझ्या माणसांच्या बाजूने उभं राहील. या संबंध जगातले असणारे दिग्गज नेते जे होते त्यांच्या संपर्कामध्ये होते, हिटलर पासून सर्व जे होते. आणि भारतीयत्वाची भूमिका मांडताना ते म्हणतात की इतक्या वेदना असंख्य शतक आणि हजारो वर्षांच्या आहेत की मी जर वाटोळं करायचं ठरवलं या देशाचं तर क्षणात करू शकतो, पण इतिहासामध्ये माझं नाव कलंकित म्हणून व्हावं अशी माझी इच्छा आहे. आणि म्हणून या देशासाठी झुंजत झुंजत शेवटी नारायणचंद्र तुम्ही त्यांच्या समारोपाचे मी ते पुस्तक वाचले की शेवटची जी काही वर्ष किंवा महिने जी आहेत त्यावेळेला बाबासाहेबांचा उद्विग्न नसणारा चेहरा ते पाहत होते. नारायणचंद्र तो विचारत होते त्यांना वारंवार की बाबासाहेब तुमच्या मनामध्ये काहीतरी दुःख आहे. बाबासाहेब सुरुवातीला सांगितलं चल तू काम कर. नंतर त्यांनी सांगितलं की माझ्यानंतर प्रत्येक माणूस जाणारा मी जाणार, पण माझ्यानंतर अशा पद्धतीची असणारी जी फळी आहे ती निर्माण झाली पाहिजे की जिनं खूप चांगल्या पद्धतीने या देशासाठी काम केलं पाहिजे. आणि तसं मला दिसत नाही, तसं मला दिसत नाही. हे मोठं दुःख या देशाच्या भवितव्याच्या अनुषंगानं, समाज स्वास्थ्याच्या अनुषंगानं त्यांची जी मांडणी होती ती खूप महत्वाची होती. म्हणून असा असणारा हा महामानव जो आहे 6 डिसेंबरला त्यांचं निधन जे झालं होतं त्यांच्या अभिवादनासाठी आपण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत की या अभिवादनाच्या निमित्तानं आपल्याला प्रकर्षानं स्मरण होतं त्यांनी लिहिल्या संविधानाचं. आणि निवड हा संविधानाचा जो शब्द आहे, खरं तर त्या संविधान सभेचे ते अध्यक्ष होते, मसुदा समितीचे अध्यक्ष होते, बाकीचे लोक त्यामध्ये होते. परंतु एखादा कलाकार ज्यावेळेला त्याची कलाकृती साकार करतो त्यावेळेला चिन्ही हातोडा देणारी, आयुध देणारी माणसं जी सोबत असावी लागतात ती सुद्धा राहिली नाही. कुणी परदेशात गेला, एकाचं निधन झालं, कुणी आजारीच पडलेला होता. आणि म्हणून 25 नोव्हेंबर 1949 मधील जे भाषण, ऐतिहासिक भाषण जे झालं संविधान सभेचं समारोपाचं, टाळ्यांच्या आणि कडकडाटाच्या गडगडाटामध्ये ते अप्रतिम आहे. या इतिहासाची नोंद, या देशाच्या प्रती असणारं प्रेम, या देशाच्या संबंध जनतेच्या प्रती असणारी भूमिका बाबासाहेबांची, आणि ती सर्वांनी उठून मान्य करणं, स्वीकारणं, ती विद्वत्ता स्वीकारणं, हा सगळा पराक्रम जो आहे चमत्कारासारखा. म्हणजे ज्या महापुरुषाला एका बाजूला दलित वर्गातून आलेला संबोधनं आणि दुसऱ्या बाजूला त्याची असणारी प्रचंड व्यापक स्वरूपाची, शुद्ध स्वरूपाची भूमिका टाळ्यांच्या कडकडाटामध्ये आणि या देशाच्या कल्याणासाठी म्हणून स्वीकारणं. आणि त्याचे सिम्पटम्स आपण आत्मीय विस्ताराने त्यावर विषयावरती बोलणार. पण आजही आपण पाहतो संविधानाच्या निमित्तानं ज्यावेळेला थोडीशी पण काहीतरी गडबड व्हायला लागली की माणसं या देशातली जी आहेत ती सजग होतात. हा साधा प्रकार नाही, सजग होणारी माणसं ती कोणत्या जातीतली, धर्मातली, पंथातली असत नाही. आपण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. तर महापुरुषाला अभिवादन करताना संविधान एक आकलन या विषयावरती या विद्यापीठाचे आदरणीय कुलगुरू, प्रथम कुलगुरू तात्यासाहेब एन.के. ठाकरे हे या ठिकाणी आलेले आहेत. आणि हा एक वेगळ्या पद्धतीचा विषय जो मांडणीचा आहे तो त्या ठिकाणी मांडला जाणार आहे, त्यामुळे मी त्याच्यावरती जास्त बोलणार नाही. परंतु मी नेहमीच म्हणतो की म्हणजे तात्यासाहेबांचं वय 87 वर्ष आहे. खरं तर आम्ही महात्मा क्रांतीबा फुलेंच्या पुण्यतिथी निमित्तानं त्यांना बोलावलं होतं. आमची चर्चा त्या पद्धतीने झाली होती, परंतु परीक्षेचं असणारे वातावरण होतं त्यामध्ये हा कार्यक्रम काही शक्य नव्हता. म्हणून तो 6 डिसेंबरला नियोजन करण्याचं ठरलं. म्हणजे महात्मा फुलेंना देखील तात्यासाहेब म्हटलं जायचं
आणि त्या तात्यासाहेबांच्या संदर्भामध्ये या तात्यासाहेबांनी बोलावं विस्तृतप्रमाणे अशी आमची भूमिका होती त्यावेळेला, पण ते सक्सेस नाही झाली. आणि मग या निमित्तानं संविधानाच्या निमित्तानं बोलण्यासाठी तात्यासाहेब भेंगे ठाकरे या ठिकाणी संविधानिक आकलन यावरती आलेले आहेत. या आजच्या कार्यक्रमाचे दोन भाग आहेत. आधा भाग जो आहे तो संविधानाच्या निमित्तानं असणारे जे आकलन आहे त्यावरती ते बोलणार आहेत, आणि दुसरा भाग जो आहे या निमित्तानं आम्ही जो नियोजनामध्ये घेतलेला आहे तो प्रथम कुलगुरू डॉक्टर व्यंकट ठाकरे यांचं पुस्तक आहे लिंबोळ. या लिंबोळ असणाऱ्या कथासंग्रहाचं असणारं जे प्रकाशन आहे ते प्रकाशन या ठिकाणी उत्तरार्धाचा जो कार्यक्रम आहे तो होणार आहे. तो कार्यक्रम जो आहे म्हणजे त्या पुस्तकाचं प्रकाशन ज्यांच्या हस्ते पार पाडलं जाणार आहे ते आदरणीय या विद्यापीठाचे चौथे कुलगुरू अण्णासाहेब के.बी. पाटील यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे. आणि या पुस्तकाच्या प्रकाशनासाठीची असणारी जी उपस्थिती आहे आपल्या विद्यापीठाचे विद्यमान कुलगुरू माननीय V.L. माहेश्वरी सर आहेत, त्यानंतर या विद्यापीठाचे कुलगुरू इंग्रज सर आहेत, रजिस्ट्रार आहेत विनोद पाटील सर, आणि सर्व मान्यवर मंडळी मला माझ्या समोर दिसत आहे. तर आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा सगळा जो कार्यक्रम होतो आहे आणि मला जाणवतोय की खरं तर मगाशी खराब म्हणाला त्या पद्धतीने की इथे कुलगुरूंची मान येईल, जशी साहित्यिकांची मान येईल असेल तशी कुलगुरूंची मान येईल, आणि हा आपल्यासाठी खूप चांगल्या पद्धतीच्या सहवासाच्या अनुभवाचा समाधानाचा असा भाग आहे असं मी मानतो. या तिन्ही कुलगुरूंची शैली जी आहे ती स्ववैशिष्ट्यानुसार आणि शैलीनुसार प्रशासकीय शैली वेगवेगळ्या पद्धतीची आहे, पण ती ठसा उमटवणारी आहे, खूप चांगल्या पद्धतीचा ठसा उमटवणारी आहे. तात्यासाहेबांची एकदम करारी पद्धतीचा असणारा जो भाग होता, दरारा जो होता तो सगळ्या खानदेशने अनुभवला आणि खूप गतिमान गती आहे ती अनुभवलेली आहे. तसं केव्याच्या संदर्भातली अतिशय सकारात्मकता ही आहे, आणि प्रत्येक माणूस असा आपलासा होईल आणि त्यांच्याजवळ जाईल, प्रेमानं बोलेल आणि तेही विचारपूस करतील अशा पद्धतीचा असणारा अनुभव आणि विशेष प्रकारचं कुशल नेतृत्व आपण अनुभवलेलं आहे. आणि विद्यमान कालखंडामध्ये देखील अतिशय शांततेनं, संयमानं आणि शिस्तबद्ध पद्धतीनं अभिनिवेश टाळून असणारी माहेश्वरी शांती असणारी शैली जी आहे ही खूप वेगळ्या पद्धतीचे खरं तर असं कॉम्बिनेशन खरं तर होत जावं आणि खूप चांगल्या पद्धतीचं असणारं प्रशासन जे आहे ते अनुभवत जावं, त्यामधून खूप चांगल्या पद्धतीच्या गोष्टी घडत जातील. म्हणून मी असं म्हणतो की ही कुलगुरूंची माझी कुलगुरू माझी म्हणणं ठाकरे सरांना आवडत नाही, प्रथम कुलगुरू मी त्यांना म्हणतो, परंतु मला पुन्हा आणखी ठाकरे सरांच्या संदर्भामध्ये सांगायचं म्हटलं तर या वयामध्ये जे तारुण्य आहे आणि सृजनात्मक आणि सर्जनात्मकता जी आहे ती मला अफलातून वेगळ्या पद्धतीची वाटते. म्हणजे पाचोरेच्या असणाऱ्या कार्यक्रमामध्ये मी म्हणालो होतो की 87 वर्षाचा युवक मी पाहतो आहे किंवा अनुभवतो आहे. इतक्या पद्धतीचा असणारं सृजनात्मकता जी आहे चांगल्या पद्धतीची ज्या सभेमध्ये खरं तर ज्यांची वय 20, 25, 30, 27 अशा वर्षाची असतात त्यांच्यामध्ये देखील रममान होणं, त्यांना देखील देण्याचा प्रयत्न करणं आणि सतत कार्यप्रवण राहणं ही एक वेगळीच असणारी भूमिका जी आहे. आणि ती 87व्या वर्षी देखील कथांच्या निमित्तानं लेखन त्याची दुरुस्ती करणं आणि प्रकाशन करणं पुन्हा वाचकांच्या समोर देणं ही वेगळ्या पद्धतीची असणारी साहित्य कृती आहे, म्हणजे साहित्यिक प्रवृत्ती आणि कृती आहे असं मला दिसतं. त्यामुळे निंबोळा असणारा जो त्यांचा कथासंग्रह आहे त्याच्यातली सोनू आजी नावाची जी कथा आहे ती खूप चर्चितही आहे, खूप गाजलेली अशी कथा आहे. खरं तर ती खूप दिशादर्शक आहे, समाज व्यवस्थेला दिशादर्शक अशा पद्धतीची कथा आहे. तिची मांडणी जी आहे ती पण एका वेगळ्या पद्धतीची अफलातून पद्धतीची, म्हणजे तात्यासाहेबांचा विषय खरं तर गणिताचा आहे, पण साहित्यामध्ये इतक्या चांगल्या पद्धतीनं ही मांडणी करणं संदर्भाविषयी आणि त्यामध्ये ऐराणीचे शब्द पिळून त्या ठिकाणी तशी मांडणी करून हे करणं खूपच अफलातून आहे. म्हणजे त्यांच्या स्वभावाच्या अनुषंगाने पाहिलं तर विनोदी स्वभाव नसेल असं आपल्याला वाटतं, परंतु त्यामध्ये बॉसच्या निमित्तानं असणारी जी एक कथा कानपूर म्हणून बॉसला त्या ठिकाणी कशा पद्धतीनं स्टाफ जो हँडल करतो आणि वेगळ्या पद्धतीनं जे संदर्भ येतात ते देखील विनोदी कथेतनं आलेलं आहे. सुराणा नावाची असणारी ती कथा ती पण खूप वेगळ्या पद्धतीनं आपल्याला त्या कथासंग्रहात दिसते. एकूणच संबंध कथांच्या अनुषंगाने खूप भरभरून बोलते, मांडणी करता येईल, परंतु या कार्यक्रमाचे असणारे जे 2 भाग आहेत त्याच्यात या दोन्ही भागांच्या अनुषंगानं सूत्ररूपानं काहीतरी देणं आणि सांगणं आवश्यक आहे, ती या कार्यक्रमाची गरज देखील आहे. म्हणून
3-4 मिनिटांमध्ये मला हे संपूर्ण अवघड वाटत होतं. ही थोडीशी विस्तारलेली भूमिका यासाठी मांडणं गरजेचं आहे की 2 टप्प्यातला असणारा हा कार्यक्रम हा सूत्ररूपानं श्रोत्यांसमोर येणं आवश्यक आहे. प्रारंभीला तो येणं आवश्यक आहे, अन्यथा ती विस्कळीतता होईल आणि आयोजक म्हणून ती विस्कळीतता होऊ नये याची जबाबदारी मला समावेशाने पाळायची वाटते. खरं तर हे स्टेज जे आहे आता ठाकरे सरांकडे जाताना आणि ठाकरे सर या स्टेज वरती येताना आपण सर्वजण आतुर झालेला आहात. खरं तर त्यांच्या भेटीसाठी, त्यांच्याशी संवाद करण्यासाठी, त्यांच्याशी सहवासासाठी या विद्यापीठातील प्रत्येक कण आणि क्षण हा आतुरलेला, असूसलेला सहवासासाठी या पद्धतीचा असतो. तर मी या ठिकाणी ही विस्तारलेली भूमिका थांबवतो. आपल्या विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय ठाकरे सर, आदरणीय के. पाटील सर, मंचावर उपस्थित माझे सहकारी कुलगुरू प्रोफेसर इंगडे, डॉक्टर विनोद पाटील, डॉक्टर पगारे, विद्यापीठातील माझे सर्व सहकारी, निमंत्रित अतिथी, विद्यार्थी मित्रांनो, आज खरं म्हटलं तर एक ऐतिहासिक असा दिवस. सुरुवातीलाच महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करतो. जसं पगारे सरांनी सांगितलं की 2 कार्यक्रम आहे आज. तर 2 कार्यक्रमाबद्दल मित्रांनो, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जगाच्या पाठीवर आपला देश हा सर्वात तरुण देश अशी आपल्या देशाची ओळख आहे. याचं कारण असं आहे की जवळपास 65 कोटी लोक, आपल्या लोकसंख्येच्या जवळपास निम्मे संख्या ती तरुणांची आहे. 18 ते 30 वर्षाच्या वयामधले तरुण. आणि असं लक्षात येत नाही, दुसऱ्या पद्धतीने जर मांडलं, अमेरिका आणि युरोप याची एकत्रित लोकसंख्यापेक्षा जास्त ही संख्या आहे. आणि आपल्या सगळ्यांना माहिती असेल, म्हणजे यू वुड एग्री विथ मी, की आपले जे तरुण आहेत, म्हणजे मी जेव्हा माझ्या विद्यार्थ्यांकडे बघतो, ते हक्करू आहे, ते मेहनती आहे, ते टॅलेंटेड आहे, प्रचंड ऊर्जा त्याच्यामध्ये आहे. आणि जर आपल्याला खरोखरच विकसित देश व्हायचा असेल तर ही जी काही मोठी संख्या तरुणांची आहे त्याच्यामध्ये असलेली जी ऊर्जा आहे त्याला आपल्याला व्यवस्थित चॅनलाइज करण्याची गरज आहे. ही जर ऊर्जा व्यवस्थित चॅनलाइज केली गेली तर मला खात्री आहे, मी साधारण व्यक्ती आहे, ऑर्डिनरी पर्सन आहे, पण मला जे दिसतं, माझं जर आकलन आहे, तर आपण निश्चितच विकसित देश म्हणून 25 वर्षांना त्याला एक शब्द इंग्रजीमध्ये म्हटलाय डेमोग्राफिक डिव्हिडंड. तर ते डेमोग्राफिक डिव्हिडंड खऱ्या अर्थाने आपण हार्वेस्ट किंवा रीप करू शकतो. आणि हे जर करता आलं नाही तर हा डेमोग्राफिक डिव्हिडंड कुठेतरी डेमोग्राफिक डिझास्टर होते. आणि मग हे जर आपल्याला टाळायचं असेल, ही जी काही ऊर्जा आहे, प्रचंड ऊर्जा आपल्याकडे दिसते आहे, त्याला चॅनलाइज करायचं असेल तर मला वाटतं की त्याला करणारे 3 लोक असतात. पहिलं म्हणजे फॅमिलीमध्ये, परिवारामध्ये आई वडील, दुसरा म्हणजे शिक्षक, आणि तिसरा म्हणजे रोल मॉडेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सारखे रोल मॉडेल. आजही त्यांनी मांडलेले विचार, त्यांनी केलेली कृती आणि त्यांचा एकूणच व्यक्तिमत्व आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी, आपल्या सगळ्या तरुणांसमोर एक आदर्श, एक प्रेरणा घेण्यासारखा आहे. मला वाटतं आजही जर आपण ते लेटर आणि स्पिरिट ह्याच्यामध्ये जर फॉलो केलं तर मला वाटतं की आपण खूप चांगल्या प्रकारे आपलं स्वतःचं करिअर, आपल्या परिवारासाठी, आपल्या समाजासाठी, आपल्या राज्यासाठी, आपल्या देशासाठी आपले तरुण करू शकतो. स्टीफन कोवे एक ऑथर आहे इंग्रजीमध्ये, त्यांनी सांगितलं की जर आपण जगातल्या सगळ्या सफल व्यक्तींची जर अनालिसिस केली, विश्लेषण केलं, तर आपल्याला लक्षात येतं की ते सगळे जे व्यक्ती असतात सफल, जे सक्सेसफुल आपल्या डोमेनमध्ये त्यांनी यश मिळवलेलं आहे, त्यांच्या 4 ह्युमन कॅपॅसिटीज एक्सपांडेड. त्यांनी तर ह्युमन कॅपॅसिटीज जे आहेत ते खूप एक्सपांड केलेले, विकसित केलेले असतात. त्याच्यामध्ये इमोशनल आहे, त्याच्यामध्ये स्पिरिच्युअल आहे, त्याच्यामध्ये मेंटल आहे, त्याच्यामध्ये फिजिकल आहे. आणि मला वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या 4ही कॅपॅसिटीज त्यांनी स्वतःच्या विकसित केलेल्या होत्या. मेंटल ह्युमन कॅपॅसिटी विकसित करणे म्हणजे काय की एक विजन डेव्हलप करणे. मी साधारण व्यक्ती आहे, ऑर्डिनरी पर्सन आहे, मी कुठपर्यंत बघू शकतो जोपर्यंत माझे डोळे त्याचे जे रेंज असेल तिथपर्यंत. पण हे जे काही विकसित झालेले व्यक्ती असतात त्यांना ह्या बायोलॉजिकल आईजच्या व्यतिरिक्त
अजून 2 डोळे असतात, मेंदूचे डोळे असतात. जिथे आपलं विजन संपतं तिथून ते विजन सुरू होतं. आजच्या परिस्थितीच्या योग्य आकलन आणि पुढील काळामध्ये 10 वर्षामध्ये, 25 वर्षामध्ये, 100 वर्षामध्ये काय परिस्थिती होऊ शकते त्याच्या नीटनेटकं आकलन अशा प्रकारचे व्यक्ती करू शकतात. आणि हीच क्वालिटी त्यावेळेसची जी काही आपली पॉलिटिकल लिडरशिप असेल त्यांनी ओळखलेली होती. आणि म्हणूनच आपली घटना हे लिहिण्याची एक महती जबाबदारी बाबासाहेबांकडे दिली होती आणि त्यांनी ते करून दाखवलं. आजही आपली घटना जगातल्या सर्वात चांगल्या घटनांपैकी एक आहे. हे त्याच्याशिवाय शक्य नव्हतं. आपण म्हणतो आज एक इक्वेशन मी बरेच वेळा म्हणत असतो, एक इक्वेशन आज खूप त्याचं प्रचलन आहे. इक्वेशन खूप जोरात पुढे येत आहे. ते आहे E = F, म्हणजे एज्युकेशन = फ्युचर. म्हणजे एज्युकेशन शिवाय व्यक्तीला, समाजाला, देशाला पर्याय नाही हे आपण आज म्हणतोय. पण बाबासाहेबांनी आधी सांगून ठेवलंय की वाचा तर वाचा. त्यांना माहिती होतं की जर नीटनेटकं एज्युकेशन मिळालं आपल्या तरुणांना, एज्युकेशन हॅज द पॉवर, इट्स अ व्हेरी पॉवरफुल टूल. इट कॅन ट्रान्सफॉर्म युअर पर्सनॅलिटी, इट कॅन चेंज युअर ॲटिट्यूड, इट कॅन चेंज युअर पर्सनॅलिटी, इट कॅन चेंज युअर परसेप्शन. ते तुमच्यामध्ये लढण्याची एक ताकद, एक जिद्द निर्माण करते एज्युकेशन. लढण्याची म्हणजे आता बाहेर जाऊन आपण नारागोटी करायचं तसं नाही, आपल्या परिस्थितीवर मात करायची. ते जे काही लढा आहे त्याची ताकद, जिद्द या एज्युकेशनमुळे येते. ते त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं. त्यांनी सांगितलं होतं, फेमस कोट आहे की जर तुमच्याकडे 2 रुपये असतील तर तुम्ही 1 रुपयाची भाकरी घ्या आणि 1 रुपयाची पुस्तक घ्या. भाकरी तुम्हाला जगण्यामध्ये मदत करेल आणि त्याच्याशिवाय होणार नाही. आणि कसा जगायचा हे याच्यासाठी तुमची पुस्तक असेल. मित्रांनो, बाबासाहेबांबद्दल भरपूर बोलता येईल. पगारे सरांनी सांगितलं, मी काही खूप अभ्यास केलेला नाहीये. आजच्या परिप्रेक्षामध्ये मला जे वाटतंय, हाऊ रिलेव्हंट ही इज टुडे ऑल्सो, त्याबद्दल मी थोडं बोलतोय. मला असं माहिती आहे की घरामध्ये, कुटुंबामध्ये समजा 5-6 लोक असतील तर आपण आई वडील धरूया, नाव बदलत नाही राहिले. तर कुटुंब प्रमुख म्हणून माझे विचार जर मला ते 5 लोकांवर त्यांना कन्व्हिन्स करायचं असेल तर बऱ्याच ठिकाणी ते होताना दिसत नाही. आणि बाबासाहेबांनी अख्ख्या देशाला, अख्ख्या मानवतेला, अख्ख्या विश्वाला त्यांच्या विचाराने प्रभावित केलं. ही वॉज अ ग्रेट मोटिवेटर. त्यांच्यामध्ये ती क्षमता होती आणि जी काही क्षमता होती ती लॉजिकल होती. मी म्हणतो आता 31 तारखेला 31 जुलैला माहिती असेल माझे जे सहकारी त्यांना की मी 31 जुलैला बायोकेमिस्ट्रीचा प्रोफेसर म्हणून सुपरिटेंडेंट झालो. 30-32 वर्षांनी बायोकेमिस्ट्री शिकवलं. मी असंही म्हणेल की मी विद्यार्थी आहे बायोकेमिस्ट्रीचा. पण आजही मी ठामपणे सांगू शकत नाही की मला बायोकेमिस्ट्री पूर्ण सखोल अभ्यास माझा आहे एकाच विषयात. पण बाबासाहेब कसे असाधारण होते की त्यांना एक नाही, कृषी विषय असेल, अर्थ विषय असेल, पाणी व्यवस्थापन असेल, ऊर्जा व्यवस्थापन असेल, सामाजिक व्यवस्था असेल, त्याच्या विषयाची पॉलिसी असतील, त्याचा सखोल अभ्यास त्यावेळेस आणि आजही रिलेव्हंट आहे ते एकट्या बाबासाहेबांनी दिले. मित्रांनो, सांगायचा उद्देश असा आहे की एवढे चांगले गुण मॉडेल आपल्या समोर आजही आहे, आजही अनुकरणीय आहे. आजही आपण त्याचा फॉलो करून, जसं मी आपल्याशी म्हटलं की आपण आपला स्वतःचा, परिवाराचा, आपल्या समाजाचा, आपल्या राज्याचा आणि पर्याय आपल्या देशाचा त्याच्या मिनिंगफुल डेव्हलपमेंटमध्ये आपण कॉन्ट्रीब्यूट करू शकतो. मला वाटतं हे जर आपण केलं तेच खरं तर बाबासाहेबांना चांगली मानवंदना ठरेल. आजचा दुसरा विषय आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपले प्रथम कुलगुरू डॉक्टर ठाकरे साहेब लिखित त्यांचा एक कथा संग्रह निंबोध त्याचं आज प्रकाशन होणार आहे. क्रिकेट आणि ह्या प्रोग्रामचा तसं म्हटलं तर काही अर्थार्थी संबंध नाही, पण मी थोडंसं त्याची भूमिका घेऊन माझे 2 शब्द सांगतो. क्रिकेटची टीमचा क्रिकेट मी उदाहरण असं दुसरा पण उदाहरण आपण घेऊ शकतो म्हणजे सगळ्यांना लवकर लक्षात येईल म्हणून. ते कंपोजिशन काय असतं क्रिकेटच्या टीममध्ये की काही फलंदाज असतात, ते चांगल्या प्रकारे फलंदाजी करू शकतात. काही गोलंदाज असतात, ते चांगल्या प्रकारची गोलंदाजी करू शकतात. एक असा असतो तो यष्टी रक्षक असतो, विकेट किपर. असं वाटतं की पायामध्ये स्प्रिंग आहे, तो डावीकडे उजवीकडे उड्या मारून तो झेल घेतो वगैरे वगैरे. आणि त्या पद्धतीने स्वतःला विकसित केलेलं असतं. ते रिफ्लेक्सेस शार्प असतात.
एखादा चांगला फिल्डर असतो, आपण असं म्हणतो मनी सेव्ड इज मनी अर्न, तसंच क्रिकेटमध्ये आहे की रन सेव्ड मीन्स रन्स मेड. एखादा चांगला फिल्डर, तो जॉन्टी रॉस दक्षिण आफ्रिका, चांगला फिल्डर म्हणून त्याच्या टीम मध्ये घ्या. तर फलंदाजाला सांगितलं की तुम्ही गोलंदाजी करा तर ते करू शकणार नाही. गोलंदाजाला सांगितलं की तुम्ही फलंदाजी करा तर तसं होणार नाही. ते त्या त्या डोमेन मध्ये एक्सपर्ट असतात. फलंदाजीमध्ये पण परत क्लासिफिकेशन, काही ओपनर असतात, काही मिडल ऑर्डर मध्ये. गोलंदाजी तसं आहे की फास्ट बॉलर असेल, मग स्पिनर असेल वगैरे वगैरे. आणि क्वचित म्हणजे किती वर्षामध्ये कधीतरी एखादा खेळाडू असा असतो त्या टीम मध्ये की त्याला गोलंदाजी पण येते, त्याला फलंदाजी पण येते, ते चांगला फिल्डर पण असतो आणि त्याला ऑलराऊंडर असं म्हणतात. मराठीमध्ये त्याला पैलू आणि हिंदीमध्ये आपण बोला, उर्दू मध्ये हारुनरी असं ते शब्द आहे. आता शिक्षकी पेशामध्ये कसं आहे की एखादा व्यक्ती चांगला टीचर होऊ शकतो, म्हणजे त्याची टीचिंग चांगली असेल. एखादा चांगला सायन्सचा असेल तर तो चांगला सायंटिस्ट होऊ शकतो, त्याची टीचिंग मध्ये प्रॉब्लेम. एखादा चांगला ऍडमिनिस्ट्रेटर होऊ शकतो, तो लँग्वेजचा असेल तो चांगला साहित्यिक होऊ शकतो. म्हणजे सगळे गुण एकांमध्ये असणं ते खरोखरच दुर्मिळ क्वचित होणारी घटना आहे. आणि जसं मी सांगितलं, क्रिकेटमध्ये आपल्याला अष्टपैलू म्हणजे कपिल देव नंतर मला आठवते. असे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आमच्या कम्युनिटीमध्ये, आमचे म्हणजे शिक्षकांच्या कम्युनिटीमधले म्हणजे प्रथम कुलगुरू डॉक्टर हाडाचे शिक्षक सगळ्यांना ओळख आहे. उत्तम रिसर्चर, सायंटिस्ट, संशोधक ते आहेत सगळ्यांनी. म्हणजे मी तर अनुभवलेलं आहे 5 वर्ष 6 वर्ष कशा प्रकारचे प्रशासक ते होते. बहुतेक बऱ्याचशा लोकांनी ते अनुभवलेलं असेल, ते होतेच. आणि हा एक चौथा डायमेन्शन त्यांचा आपल्याला दिसत आहे, साहित्य. आणि मी अनालिसिस केलं की साहित्य होण्यासाठी काय लागतं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक संवेदनशील मन लागतं. ज्या विषयावर आपल्याला लिहायचं असेल, ते कथा असेल, कविता असेल, गद्य पद्य गद्य म्हणा, तर त्याच्यावरची सखोल अभ्यास त्या विषयाचा. ते जर नातेसंबंधावर असेल, लिहायचं असेल तर त्याची चांगली पकड, भावनांची चांगली समज, भाषावर प्रभुत्व आणि खूप मोठा शब्दकोश, शब्दांचा भंडार हे असलं पाहिजे. आणि मी सरांचा कविता संग्रह बघितला आणि सरांची हे जे कथा सांगतात तेही बघितलं, तर ते सगळं आपल्याला त्याच्यामध्ये दिसतं. जावेद अख्तर जे हिंदी सृष्टीतील प्रसिद्ध लेखक आहेत, त्यांनी असं म्हटलं आहे की साहित्य, कला, संस्कृती हे जे आहे समाजाचे ध्वनितंत्र आहे, स्वरयंत्र आहे, व्होकल कॉर्ड्स आहेत. जे एकत्रितरित्या समाजाची अपेक्षा, समाजाचे सुख दुःख निराशा ते समाजापुढे ध्वनित करतात. आपण पर्यायी असं घेऊ शकतो की ते आपला मिरर आहे, त्याच्यामध्ये प्रतिबिंबित होतं. मला वाटतं की जसं आपण आजच्या परिप्रेक्षामध्ये असं म्हणतो की विज्ञान आणि अध्यात्म हे 2 डायमेन्शन आहेत जीवनाचे, तर तिसरा डायमेन्शन तो आहे कला, संस्कृती आणि साहित्य. आणि पगार सरांनी बरोबर म्हटलंय की सरांना आता आज बघितल्यानंतर म्हणजे असं वाटत नाही की यू आर लिव्हिंग इन दी मिड 20s ऑफ 21st सेंचुरी. मला असं जाणवत होतं की मी अजूनही 20th सेंचुरीच्या अर्ली 90s मध्ये आहे. तर सरांचे सगळ्यांच्या वतीने मी अभिनंदन करतो. ह्या वयामध्ये त्यांची ऊर्जा, त्यांच्यामध्ये असलेला उत्साह, त्यांच्याकडे असलेली ती सृजनात्मकता, ती अशीच अबाधित राहो. पुढे सुद्धा त्यांच्याकडनं अशा उत्कृष्ट साहित्याची निर्मिती होत राहो ही सदिच्छा देखील व्यक्त करतो.